बारामतीत पुन्हा एकदा विमान अपघात घडलाय। गोजूबावी परिसरामध्ये विमान कोसळले। बारामती तालुक्यातील गोजूबावी गावच्या हद्दीमध्ये आज पुन्हा एकदा एका शिकाऊ विमानाचा अपघात झालेला आहे। रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकॅडमीचे हे विमान प्रशिक्षणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्ड लँडिंग होऊनही जमिनीवरती कोसळले। या भीषण अपघातात विमानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून इंजिन आणि पंख्याचा भाग चक्काचूर झालेला आहे। सुदैवाने या घटनेत विमानाचा वैमानिक पूर्णपणे सुरक्षित असून त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाहीये। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाने आपत्कालीन स्थितीमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला असता ही दुर्घटना घडलेली आहे। यापूर्वी रेडबर्ड कंपनीच्या विमानांचा अपघात झाल्यामुळे त्यांच्यावरती बंदी घालण्यात आली होती, मात्र तरीही पुन्हा अशा घटना घडत असल्याने प्रशिक्षणार्थी विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याच ठिकाणी म्हणजे गोजूबावी परिसरामध्ये या वर्षाच्या सुरुवातीला अर्थातच 28 जानेवारीला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चार्टर विमानाचा देखील भीषण अपघात झाला होता। त्या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। एकाच भागात वारंवार होणाऱ्या या विमान अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। याच वर्षी रांचीहून नवी दिल्लीला जाणाऱ्या याच कंपनीच्या एका विमानाला भीषण आग लागली होती, ज्यामध्ये 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते आणि त्यानंतर बारामतीमध्ये कारवार एव्हिएशन आणि रेडबर्ड या 2 संस्था प्रशिक्षण देतात। मात्र रेडबर्ड कंपनीच्या विमानांचे अपघात सत्र थांबत नसल्याने डीजीसीए भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे। सायलेंट स्टार्ट, स्मूथ राइड्स, स्टाईल, कम्फर्ट अँड सेव्हिंग्स, सुझुकी ई-एक्सेस। आजच मोहिते सुझुकी शोरूमला भेट द्या।